नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। बाजारात सर्वकडे ही कोथिंबीर अशी अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता। अशी मस्त अशी हिरवीगार जुडी मला भेटलेली आहे। तर ह्याच्यापासून अशा प्रकारे आपण मस्त अशी कुरकुरीत आणि गरमागरम अशी कोथिंबीर वडी बघूया। ही कोथिंबीर वडी तुम्ही घरच्या साहित्यातून अगदी सोप्या पद्धतीने मस्त बनवू शकता। तुम्ही बनवा, खा आणि कशी झाली तेही मला कळवा कमेंट बॉक्समध्ये। तर ह्याची सुरुवात आपण करूया अगदी सोप्या साहित्य आणि कमी वेळात। तर इथे मी कोथिंबीर आधी चिरून घेते। कोथिंबीर तुम्हाला बारीक धुवून घ्यायची आहे। सुरुवातीला मी ती थोडी कोथिंबीर थोडी धुवून घेतलेली होती आणि तिला वाळवून घेतली होती। वाळवून घेतल्यानंतर मी त्याला आबाडधोबाड आपण त्याला मोठ्या कापामध्येही चिरू शकतो, असं काही नाही, आपल्याला बारीकच चिरायला पाहिजे। कोथिंबीर चिरून झाली की मी त्याला एका बाजूला करणार आहे। तुम्ही बघू शकता अशी मी छान अशी म्हणजे कोथिंबीर चिरून झालेली आहे। आता मी तुम्हाला सर्व साहित्य सांगते कोथिंबीर वडीसाठी लागणारं। सर्वप्रथम ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे। ही एक जुडी कोथिंबीर आहे। तुम्ही कमी जास्त प्रमाण तुमच्या सोयीनुसार करू शकता। तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता, पण ज्या प्रमाणात मी केलं त्या प्रमाणात तुम्ही करू शकता। इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ आहे। तांदळाच्या पिठाने काय होतं, एक कुरकुरीतपणा येतो वडीला। आणि यात आपण बाइंडिंगसाठी चण्याचं पीठ घालतोय। मी इथे 1.5 वाटी घातलं आहे आणि त्यानंतर आपण ऑफ कॅमेरा मी तुम्हाला जसं लागेल तसं चण्याचं पीठ आपण यात ॲड करायचं आहे। यात ओवा थोडा हाताने क्रश करून घातलेला आहे। ओव्याने छान चव येणार। यात चवीनुसार आपण मीठ घालून घेतोय आणि यात आपण तयार केलेली अद्रक लसूण पेस्ट घालणार। फ्रेश अद्रक लसूण पेस्ट असेल तर टेस्ट अजून खूप छान येते। आणि यात आपले जे बेसिक मसाले आहेत ते आपण सर्व ॲड करूया। हळद घेतली आहे, लाल तिखट पावडर, मिरची ही तुम्ही ॲड करू शकता चेचून घेतलेली, पण इथे मी लाल तिखट प्रिफर केले। धने जिरे पूड घातलं आहे। कांदा लसूण मसाला, आपल्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते आपण 1-1 चमचा 1.5 चमचा ॲड करून घ्यायचं ॲज पर अ क्वांटिटी। तर आता हे सर्व छान एकजीव करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता ह्याला मी छान असं एकजीव करून घेते। यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मी ह्याला छान एकजीव करून घेतलं होतं। शेवटी मी 2 चमचे यात तीळ छान घालून घेणार आहे। तीळने हे कसं एक चवीलाही छान लागतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं। आता ह्याला मी छान एकजीव करून घेतलं आहे। एका प्लेटमध्ये आपण तेल लावून घेणार आहोत आणि त्याच्यात ड्रेसिंग करून घेणार आहोत तेलाची। चारी बाजूने तेल असं ड्रेसिंग करून घेऊन आपण हे आपलं मिश्रण यात ओतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या प्रकारे तुम्ही सेटिंग करून घ्यायची आहे। आपण ह्याला वाफ काढून घेणार आहोत। आपल्या कोथिंबीर वडीला वाफ देण्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्याला 20-25 मिनटं लागतील। तर मी तुम्हाला इथे सेटिंगही दाखवते, आपण गॅसवर ह्याला कशा प्रकारे सेट करू शकतो आणि कशी आपण आपली कोथिंबीर वडी वाफवू शकतो। ही एक पद्धत झाली। मी दुसऱ्या पद्धतीचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर शेअर करेल कोथिंबीर वडीचा। आता कोथिंबीर वडी वरतून सुंदर दिसण्यासाठी आपण अजून थोडंसं 1 चमचा तेल असे वरतून स्प्रेड करणार आहोत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि ही अशा प्रकारे कढई घेऊन त्याच्यात एक भांडं ठेवून खाली पाणी ठेवायचं आणि त्यात ही आपला परात आपण त्यात ॲड करून घ्यायचं आणि वरतून अजून एक प्लेट आपल्याला परात असं झाकून घ्यायचं आहे। तर असं आपल्याला सेटिंग आहे। थोड्या वेळाने जवळजवळ 20 मिनटं झाली होती, त्यानंतर मी थोडं चेक केलं आहे। आपला चाकू असा क्लीन असा निघाला पाहिजे। मी ह्याला हे क्लीन निघाल्यानंतर मी 5 मिनिट त्याला वाफ दिली होती आणि मी ह्याला गरमागरमच प्रिफर केलं आहे। थोडंसं गरमागरमच ह्याचे काप करून घेतलेत गरम, पण मी ह्याला जवळजवळ 10 मिनटं पंख्याखाली असं छान असं थंड होऊन दिलं आहे। तर हे अशा प्रकारे तुम्ही हवं तर मोठे काप, काजू कतरी टाईपचे कापही करू शकता, हरकत नाही। तुम्हाला ज्या प्रकारचे काप हवेत त्या प्रकारचे तुम्ही काप करू शकता। तुम्ही बघू शकता यात मी नॉर्मल आपण वडीसाठी बर्फीसाठी जे काप करतो ते काप करून घेतलेले आहेत। ही कोथिंबीर वडी आपण नुसतं डाळ भात सोबत ही खाल्लं तरी अगदी अप्रतिम। आणि ही कोथिंबीर वडी तुम्ही आठवडाभरही आपल्या फ्रीजमध्ये रेडी करून ठेवू शकता, म्हणजे जेव्हा आपल्याला हवी असेल तेव्हा आपण हिला छान प्रकारे तळू शकतो। अशीच आपण हिला एका बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता। ही हफ्ताभर अगदी छान पद्धतीने राहू शकते। आता तुम्ही बघू शकता ही कोथिंबीर वडी माझी मस्त अशी थंड झालेली आहे। आता मी त्यातून तुम्हाला ना एखादा पीस असं कट करून दाखवते, तुम्ही एक आयडिया येईल तुम्हाला की कशी ही रेडी झाली आहे। असा मिडल एक पीस आपण चाकूनच ॲड करून घेऊया। थोडाफार तुटू शकतं असं काही नाही, पण तुम्ही बाकीचं बघा, बाकीचे पीस कसे मस्त असे निघणार आहेत।
जसे आपले काप आपण करणार तसं ही कोथिंबीर वडी बघू शकता. म्हणजे कोथिंबीर वडी किती मस्त आणि परफेक्ट झालेली आहे. आता आपण थोडंसं तव्यावर तेल घेऊया आणि हिला शॅलो फ्राय करूया. ॲक्च्युली शॅलो फ्राय करणं मी प्रिफर करते, कारण की डीप फ्रायमध्ये जास्तच ऑइली होऊन जाईल. तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला जर डीप फ्राय खाऊशी वाटत असेल तर तुम्ही करू शकता, हरकत नाही. पण मी इथे शॅलो फ्राय केला आहे. मस्त अशी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी इथे रेडी झाली आहे. आपण ह्याला ना 5 मिनटं हाय फ्लेमवर करायचं आहे आणि अशी आपण चमच्याने चिमट्याने हिला पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कलर ही खूप छान आला आहे. यापेक्षा जास्त डार्क ब्राऊन होऊन द्यायचा नाही आहे, कारण की ती तेलामध्ये ॲक्च्युली फ्राय होते, ते ऑटोमॅटिकली कलर तर ऑब्झर्व करतेच. तशा प्रकारे छान अशी कुरकुरीत आपली कोथिंबीर वडी रेडी झाली आहे. दोन्ही बाजूने छान अशी परतून घ्यायची आहे. अगदी 5 to 7 मिनिट लागतील तेलामध्ये. आणि जर तुमचं तेलामध्ये झालं असेल तर तव्याच्या साईडला हिला 2 मिनटं अगदी ठेवून द्या गॅस बंद झाल्यावर. आणि अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी मस्त अशी रेडी आहे. तुम्ही करून बघा आणि खा आणि कशी झाली तिला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.